वेलकम टू द टीचर क्लासरूम ऑफ IIB. बेटा, जसे 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 परीक्षेचे दिवस जवळ येतात तसं तसं विद्यार्थी असो किंवा पालक असो यांच्या मनामध्ये टीम IIB नेमकं ह्या नवीन पॅटर्न नुसार नीट 2021 च्या एक्झाम साठी काय रणनीती आखणार आहे, कशा पद्धतीने आपण प्रिपरेशन करून घेणार आहोत, या सगळ्या गोष्टींचे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत आणि याच प्रश्नांना आज आपण पूर्णविराम देणार आहोत. आणि आज म्हणजे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून मी टीम IIB तर्फे तुमच्या समोर सादर आहे. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि या नीट एक्झामच्या अगोदर आपल्याला फायनल राऊंडच्या स्वरूपामध्ये भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. ती प्रॅक्टिस नेमकी कशी असणार आहे आणि कसं आपण नीट 2021 मध्ये यश संपादन करणार आहोत याचा चर्चा करण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत. सध्याचा 9 ऑगस्ट पर्यंतचा शेड्यूल जो आहे तो ऑलरेडी तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये टीम IIB कडून पोहोचवलेला आहे आणि त्याच शेड्यूलला आपण फॉलो करत करत आतापर्यंत म्हणजे युनिट 1 टू युनिट 5 पर्यंतचे 11वीचे 5 युनिट संपवलेले आहे. याच्यानंतर 9 ऑगस्ट पर्यंत युनिट 6 टू युनिट 10 पर्यंतचे उर्वरित 5 युनिट आपण संपवणार आहेत. याच युनिटचं खूप चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन होणं गरजेचं आहे कारण हे आपले प्री फायनल राऊंड असणार आहे आणि या प्री फायनल राऊंड मध्ये NCERT आपली कंप्लीटली पिंजून निघायला पाहिजे आणि यासाठी म्हणून टीम IIB ने तुम्हाला लाईव्ह लेक्चरच्या फॉर्म मध्ये असिस्टन्स पण दिला होता. या लाईव्ह लेक्चर मध्ये कोणत्या चॅप्टर मध्ये नेमके काय बारकावे आहेत, कोणत्या चॅप्टरचा नेमका कोणता पॅराग्राफ इम्पॉर्टंट आहे, कोणत्या चॅप्टर मध्ये कोणता कन्सेप्ट विचारला जातो, कोणत्या शब्दावर जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं आणि कशा पद्धतीने पेपर मध्ये विचारपूस केली जाते, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण त्या लाईव्ह लेक्चर मध्ये व्यवस्थितपणे केलेला आहे आणि प्रत्येक टीचरनं तो त्याचा चॅप्टर व्यवस्थितपणे सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये तुमच्या समोर आणून ठेवलेला आहे. रिसेंट मध्येच NTA ने आपल्या नीटची एक्झामची डेट अनाउन्स केलेली आहे. आपली नीटची जी डेट आलेली आहे ती आहे 12 सप्टेंबर आणि जशा जशा परीक्षेच्या डेट जवळ येतात तसं तसं घराघरामध्ये परीक्षेचं वातावरण, परीक्षेच्या चर्चा, रँक बद्दलचं वातावरण, करिअर बद्दलचे ऑप्शन, या सगळ्या गोष्टींच्या चर्चेला उधाण आलेलं असतंय. आणि मेडिकल प्रोफेशन म्हटलं की सगळ्यात अगोदर ज्या एक्झामचं नाव समोर येतं ती नाव म्हणजे नीटची एक्झाम आहे. आणि जेव्हा जेव्हा नीट एक्झाम बद्दल कोचिंग देणाऱ्या इन्स्टिट्यूट बद्दलचा विचार केला जातो तर त्यावेळेस इंडियामध्ये सगळ्यात बेस्ट इन्स्टिट्यूट कोणती आहे म्हटलं तर त्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे IIB. मागच्या 21 वर्षाचा IIBचा जर आपण प्रवास पाहिला तर IIB पॅटर्नने नीट मधल्या 4 पैकी 2 विषयामध्ये म्हणजेच बॉटनी आणि झुऑलॉजी सेक्शन यांच्यामध्ये कलेक्टिव्हली 300 पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी या महाराष्ट्राला दिले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बायोलॉजी मध्ये स्कोर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा पार करून महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये नाव लौकिक प्राप्त केलेला आहे. आणि म्हणून तर विद्यार्थ्यांची संख्या वरचेवर वाढतच चाललेली आहे. हे मला तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. MBBS ला लागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तर हजारोंवर आहेच, पण सोबत BDS, BAMS, BDS, BAMS, BUMS इत्यादी ब्रांचेस मध्ये देखील जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आता लाखोंवर पोहोचलेली आहे. आणि जर ऑब्झर्व केलात तर कोरोना सारख्या या महामारीमध्ये, कोरोना सारख्या या पॅन्डेमिकमध्ये मागच्या 20 वर्षापासून IIB मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एज्युकेशन घेतलं आणि आज मेडिकल फील्ड मध्ये सर्व्हिंग करतायत तर अशा असंख्य डॉक्टरांनी, अशा असंख्य IIB लोकांनी कोरोना सारख्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये देखील बऱ्याच लोकांची मदत केली आणि अक्षरशः काही लोकांना जीवनदान प्राप्त करून दिलेलं आहे. मग हे पॉसिबल का आहे याचा जर आपण विचार केला तर तेव्हा हे स्पष्ट दिसतंय की फिजिक्स आणि केमिस्ट्री यांच्यामध्ये मिळून कलेक्टिव्हली 300 पेक्षा जास्त मार्क मिळतील का नाही याबद्दल साशंक असणारे विद्यार्थी देखील बॉटनी आणि झुऑलॉजी यांच्यामध्ये कलेक्टिव्हली 330, 340, 350 पर्यंत मार्क मिळवत आहेत आणि आपलं जे MBBS बनण्याचं जे स्वप्न घेऊन ते टीम IIB ला जॉईन झाले होते त्या स्वप्नाची ते पूर्तता करताना दिसत आहेत. याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीचे राऊंड्स, प्री फायनल राउंड्स अँड फायनल राउंड्स टीम IIB कंडक्ट करते ते परफेक्शन आतापर्यंत टीम IIB ने मेंटेन केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उत्तुंग यशाची भरारी मिळवून दिलेली आहे. जर पाहिलं
तर फ्रेशरचे स्टुडंट हे मागच्या 2 वर्षापासून अखंड मेहनत करतायत आणि जर रिपीटरच्या विद्यार्थ्यांना पाहिलं तर मागच्या 3 वर्षापासून सतत प्रयत्नशील आहेत, अखंड अहोरात्र मेहनत करतायत। पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आतापर्यंत केलेल्या मेहनतीचा कालावधी एकीकडे आहे आणि याच्यानंतर नीटच्या एक्झाम पर्यंत मिळणारा जो कालावधी आहे तो एकीकडे आहे। जसं मॅरेथॉन बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जसं मॅरेथॉन रेस म्हटलं की सर्वच्या सर्व स्पर्धक जे असतात सुरुवातीला एका रेषेमध्ये उभे असतात आणि आपल्या रेसची सुरुवात होण्याची जी शिट्टी आहे ती कधी वाजते याची ती आतुरतेने वाट पाहत असतात। आपली जी रेस आहे ती आहे नीट 2021 ची मॅरेथॉन आणि ऑलरेडी या रेसची शिट्टी बिबुल वाजलेला आहे आणि आता त्या रेसचा शेवटचा टप्पा आलेला आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की एखादा मॅरेथॉन रनर जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला असतो त्यावेळेस तो हा विचार करत नाही की मी मागे किती लांब धावलेलो आहे, माझे पाय दुखायला लागलेले आहेत, माझं शरीर घामोघाम झालेलं आहे, मी थकलेलो आहे, मी तहानलेलो आहे, मी भुकेलेलो आहे, यापैकी एकाही गोष्टीवर त्याचं लक्ष नसतं। त्याची नजर फक्त एका गोष्टीवर असते आणि ती गोष्ट म्हणजे काय की ती फिनिश लाईन कुठे आहे आणि ती फिनिश लाईन आता नजरेमध्ये आलेली आहे। म्हणजेच काय, नीट 2021 ची डेट म्हणजेच 12 सप्टेंबर 2021 ची डेट। या मॅरेथॉनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा स्पर्धक आलेला असतो त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट दिसेल की या प्रेक्षकांमधून त्या स्पर्धकाचे काही समर्थक असतात आणि ते समर्थक त्याला चीअरअप करत असतात, त्याला प्रोत्साहन देत असतात। पण त्याच वेळी तिथे काही असेही लोक असतात की त्या लोकांना वाटत असतं की हा स्पर्धक हरला पाहिजे। पण याच वेळेस खरी रेसची मजा आहे, खरी मजा रेसची तेव्हा आहे की जेव्हा जग तुम्हाला हरण्याची वाट पाहत असतं आणि जगाच्या नाकावर टिचून तुम्ही जिंकून दाखवणार आहात आणि ते आम्हाला या नीट मध्ये करून दाखवायचं आहे, म्हणजे दाखवायचंच आहे। गुरु आणि शिष्याचं तुम्हाला अजून एक उदाहरण देऊ इच्छितो। तुम्हाला माहिती आहे की या जगातला सर्वात यशस्वी धनुर्धर कोणाला मानलं जातं तर अर्जुनाला मानलं जातं आणि अर्जुनाचा शिक्षक म्हणजे कोण, गुरु द्रोणाचार्य। गुरु द्रोणाचार्य एकदा अर्जुनाला धनुर्विद्या शिकवत होते आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्या सवंगड्यांमध्ये अर्जुनाचे जे सवंगडी होते त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले, त्यावेळेस वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळी उत्तर आली। काही लोक म्हणले गुरुजी मला झाड दिसतंय, काही लोक म्हणले गुरुजी मला झाडावरची फळं दिसतायत, काही लोक म्हणले गुरुजी मला झाडावरचा पक्षी दिसतोय। पण अर्जुनाला जेव्हा गुरु द्रोणाचार्यांनी प्रश्न विचारला तेव्हा गुरु द्रोणाचार्याला जे एक्सपेक्टेड आन्सर होतं तेच अर्जुनाने दिलं आणि अर्जुन बोलला, गुरुजी मला तुम्ही दिसत नाहीत, मला झाड दिसत नाही, मला फळं दिसत नाहीत, मला पक्षी दिसत नाहीत, मला दिसतोय तर त्या पक्षाचा डोळा दिसतोय। आणि त्याच्यानंतर गुरु द्रोणाचार्यांनी स्मित हास्य केलं आणि म्हटले, अर्जुना सोड तो बाण। आणि जसाही अर्जुनानं बाण सोडला त्यानं ते जे लक्ष्य होतं अचूक भेदून दाखवलं आणि असंच अचूक भेदण्यासारखा लेझर लाईक फोकस घेऊन आपणाला फायनल राऊंडच्या प्रिपरेशन पर्यंत या स्पर्धेमध्ये टिकून दाखवायचंय आणि सगळ्यात अगोदर फिनिश लाईन क्रॉस करून नीट 2021 मध्ये डॉक्टर बनून दाखवायचं आहे। दरवर्षी टीम IIB ऑफलाईन मोड मध्ये विद्यार्थ्यांची सर्वतोपरी परफेक्ट तयारी करून घेत असे, पण कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे टीम IIB ने ऑनलाईन मध्ये देखील सर्वात अगोदर प्रिपरेशन करून घेण्यास सुरुवात केली आणि होईल तेवढ्या गोष्टींमध्ये परफेक्शन आणलं, प्रत्येक गोष्टीला पणाला लावलं आणि टीम IIB ने ऑनलाईन मध्ये देखील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मॅक्सिमम ज्या गोष्टी करता येतात त्या करून विद्यार्थ्यांचं परफेक्ट प्रिपरेशन करून घेतलेलं दिसत आहे। आणि नो डाऊट तुम्ही देखील तुमच्या एकाग्रतेला भंग न होऊ देता, कसल्याही गोष्टींमध्ये विचलित न होता कंप्लीट एकाग्रतेला मेंटेन करून आपल्या स्टडी रूमला क्लासरूम मध्ये कन्वर्ट करून अथक परिश्रम घेतलेले आहेत आणि या परिश्रमांच्या सोबत सोबत टीम IIB च्या ज्या अध्यापनाची जोड आहे यांना एकत्रित करून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली या कोरोना पॅन्डेमिकच्या विपरीत परिस्थितीमध्ये देखील तुमचं स्वप्न, आमचं स्वप्न, तुमच्या पालकांचं स्वप्न हे आपण कंप्लीट करून दाखवणार आणि या वर्षी आपण MBBS ला लागून दाखवणार। तर चला विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी जसं IIBN स्टुडंट नवनवीन विक्रम प्रस्थापित करत असतात तर मागच्या नीट पेक्षा या वर्षीच्या नीट मध्ये आपल्याला देखील एक मोठा विक्रम प्रस्थापित करायचा आहे आणि IIB च्या परंपरेला नव्या क्षितिजापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी आपल्याला पार पाडायची आहे।
एवढंच नव्हे तर कोरोना सारख्या पॅन्डेमिक परिस्थितीमध्ये देखील म्हणजेच विपरीत परिस्थितीमध्ये देखील आपणाला आपली ध्येय गाठून दाखवायचं आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आपणाला एक प्रेरणेचा स्रोत बनून राहायचा आहे. नीटची परीक्षा पास होऊन डॉक्टर बनण्याचा जो आपला प्रवास सुरू झालेला आहे, या प्रवासातला शेवटचा टप्पा म्हणजे नीटचे IIB न कंडक्ट केलेले फायनल राऊंड्स आहे. म्हणून तर या फायनल राऊंड्सला अनन्यसाधारण महत्व आहे आणि या फायनल राऊंडचं हे अनन्यसाधारण महत्व अख्खा महाराष्ट्र नाही तर भारतभरातल्या विद्यार्थ्यांना देखील या गोष्टीची चाहूल लागली आहे. म्हणून तर महाराष्ट्रातूनच नाही तर भारतभरामधून देखील बरेच असे विद्यार्थी आहेत जे IIBच्या फायनल राऊंड डिक्लेरेशनच्या डेटची वाट पाहत असतात. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, जशी ही नीटची डेट NTAने डिक्लेअर केली त्याच्या सोबत नीटचा नवीन पॅटर्न देखील डिक्लेअर केला. आणि मला इथे एक आवर्जून गोष्ट सांगायची वाटते की महाराष्ट्रातली नव्या पॅटर्न नुसारची पहिली एक्झाम घेणारी इन्स्टिट्यूट ही इन्स्टिट्यूट IIB इन्स्टिट्यूट आहे. आणि याच्या नंतरचे जेवढे काही राऊंड होणार आहेत फायनल राऊंड पर्यंतचे सगळेच्या सगळे पेपर या नवीन पॅटर्न नुसारच घेतले जाणार आहेत. म्हणून तर म्हणतोय की आतापासून जेवढे काही राऊंड पुढे आहेत याच्यापैकी एक राऊंड जरी तुम्ही चुकून जरी मिस केलात तर डेफिनेटली ज्या रँकवर तुम्ही राहणार आहात तो रँक नक्कीच खालीच घसरू शकेल, वर तर जाण्याची शक्यताच नाही. 9 ऑगस्ट पर्यंतचा जो शेड्यूल तुम्हाला दिला गेला आहे आणि त्या 9 ऑगस्ट पर्यंतच्या एक्झामवर मिळणाऱ्या बक्षिसांची जी अनाउन्समेंट आहे ती ऑलरेडी 10 जुलै रोजी केलेली होती. आणि NTA जी डेट डिक्लेअर करेल त्याच्यानुसार या शेड्यूलमध्ये गरजेनुसार बदल पण होऊ शकतो, हे देखील ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट केलेलं होतं. इथं मला स्पेशली तुम्हाला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की टीम IIB ही वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टला मान देत असते. यावेळेस विद्यार्थ्यांकडून जी आलेली रिक्वेस्ट होती ती रिक्वेस्ट अशी होती की आमचा जो 12वीचा सिलेबस आहे म्हणजे युनिट 6 पासून युनिट 10 पर्यंतचा जो सिलेबस आहे या सिलेबसची आम्हाला थोडीशी अजून प्रॅक्टिस हवी आहे. आणि त्या विद्यार्थ्यांच्या त्या रिक्वेस्टला मान देऊन टीम IIB न एकत्रित बसून चर्चा केली आणि त्याच्यावरून दिनांक 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट रोजी दिनांक 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट या रोजी 2 वेगवेगळ्या स्पेशल ओनली 12वीच्या सिलेबसवरच्या 2 एक्झाम्स IIB कंडक्ट करणार आहे आणि त्या एक्झाम तुम्हाला न विसरता द्यायच्या आहेत. आता तुमच्या मनामध्ये उत्सुकता असेल की नेमका या फायनल राऊंडचा टाइम टेबल तरी कसा आहे. तोच टाइम टेबल मी तुमच्या डोळ्यासमोर आणतोय. नीट लक्ष देऊन बघा. आपले जे फायनल राऊंड सुरू होणार आहेत त्याची डेट आहे 13 ऑगस्ट 2021 आणि 13 ऑगस्ट 2021 पासून 7 सप्टेंबर 2021 पर्यंत आपण टोटल 26 राऊंड कंडक्ट करणार आहेत. आणि या 26 राऊंड पैकी आपण 13 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट पर्यंत 13 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट म्हणजे टोटल 11 राऊंड हे फक्त बायोलॉजीवर, नुसतं बायोलॉजी म्हणण्यापेक्षा 2 सब्जेक्टवर म्हणजेच झूलॉजी आणि बॉटनी यांच्यावर कंडक्ट करणार आहोत. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नीट मध्ये या 4 विषयांपैकी 2 विषय मिळून 50% वेटेज आहे आणि म्हणून तर या राऊंडला अनन्यसाधारण महत्व आहे. या राऊंड मध्ये देखील काही विशेष गोष्टी असतात, जसं की आपण जो राऊंड नंबर 3 पाहतोय हा राऊंड नंबर 3 साधारण राऊंड नाही. जर नीट लक्ष देऊन पाहिलात तर 15 ऑगस्ट 2021 रोजी आपला फायनल राऊंड नंबर 3 होणार आहे आणि या फायनल राऊंडचा जर तुम्ही क्वेश्चनचा पॅटर्न पाहिला तर तुम्हाला दिसेल की इथं स्पेशल क्वेश्चन असणार आहेत म्हणजे क्वेश्चन्स फ्रॉम NCERT समरी, एक्झाम्पलर अँड एक्झरसाइज याच्यावर या गोष्टी असणार आहेत. म्हणजे आपण NCERTचं कंटेंट परत वाचतोच आहे पण विसरणारी गोष्ट जी आहे ती समरी. आणि या एक्झाम मध्ये आपण समरीवरचे क्वेश्चन टाकले, एक्झाम्पलर मधले क्वेश्चन टाकले आणि सोबत एक्झरसाइजचे देखील सगळे क्वेश्चन टाकले म्हणजे NCERT थरोली पिंजून निघेल याची देखील तयारी टीम IIB तुमच्याकडून करून घेणार आहे. याच्या नंतरचा एक विशेष राऊंड आहे आणि तो विशेष राऊंड येतोय 18 ऑगस्ट 2021 रोजी. 18 ऑगस्ट 2021 रोजी येतोय आपला फायनल राऊंड 6 आणि हा जो फायनल राऊंड आहे याच्यामध्ये जे क्वेश्चन विचारले जाणार आहेत त्याच्यामध्ये दिस राऊंड इज बेस्ड ऑन क्वेश्चन्स आस्क्ड फ्रॉम द प्रीवियस टॉपिक वाइज एक्झाम्स. आपल्या ज्या काही एक्झाम्स आपण कंडक्ट केल्या आहेत या सगळ्या एक्झाम ज्या आहेत या NCERT बेस्ड एक्झाम आहेत.
पण तरी देखील आपण काही चुका केल्या होत्या आणि ज्या चुका आपण तेव्हा केल्या होत्या त्या चुका नीट मध्ये देखील घडण्याचे चान्सेस जास्त असतात हे टीम IIBला माहिती आहे आणि म्हणून तर त्या चुकांना परत एकदा सुधारायची संधी आपल्याला टीम IIBने अवेलेबल करून दिली आहे. कोणत्या फॉर्म मध्ये? फायनल राऊंड 6च्या फॉर्म मध्ये. आणि याच्या जर पुढे गेलो तर अजून एक विशेष राऊंड तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तो राऊंड आहे फायनल राऊंड 8. फायनल राऊंडची डेट विसरू नका. डेट आहे 20 ऑगस्ट 2021 रोजी. आता फायनल राऊंड 8 मध्ये नेमकं वेगळं काय आहे? इथे तुम्हाला असे प्रश्न पाहायला मिळणार आहेत जे प्रश्न दिस राऊंड इज बेस्ड ऑन NCERT कन्सेप्ट्स. हे NCERT मध्ये तुम्हाला डायरेक्टली मिळत नाहीत म्हणून ज्याच्याकडे जनरली लोक दुर्लक्ष करतात. जिथं असे विचार करणारे लोक आहेत की नीटचा सिलेबस म्हणजे NCERTच्या ओळी आहेत पण NCERT मधले कन्सेप्ट आणि त्याच्यावर बेस्ड क्वेश्चन हे नीट मध्ये विचारले जातात. हे मी नाही, दरवर्षीचा NTA ने काढलेला पेपर तुम्हाला सांगतोय, नीटचा पेपर तुम्हाला सांगतोय. याचं जर एक्झाम्पलच पाहायचं म्हटलं तर आपण मागच्या पेपर मधलं एक एक्झाम्पल घेऊयात. तुमच्या डोळ्यासमोर मी एक एक्झाम्पल आणतोय. एक्झाम्पल आहे नीट 2018चं. नीट 2018ला एक प्रश्न विचारला होता. प्रश्न काय होता? निमॅटोफोर्स ऑकर्स इन. निमॅटोफोर नेमकं कुठं मिळतात याच्यावर प्रश्न होता आणि याच्या प्रश्नाचं आन्सर आपणाला दिलं गेलं होतं हॅलोफाइट. पण जर NCERT कंप्लीट पिंजून जरी काढलात तरी हॅलोफाइट शब्द तुम्हाला मिळणार नाही. पण हा शब्द IIBच्या परफेक्ट नोट्स मध्ये होता आणि IIBच्या क्लासरूम टीचिंग मध्ये होता. अरे म्हणून तर नीट 2018 मध्ये देखील बाजी मारणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कुठं जास्त होती? IIBच्याच विद्यार्थ्यांनी रँक घडून आणले होते. आणि म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, असा आलेला एक प्रश्न देखील 100% रँक डिसाइडिंग ठरू शकतो. कारण एक प्रश्न जाणं म्हणजे अक्षरशः 4 मार्कांना मुकणं आणि 4 मार्कांना नीट सारख्या कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा आपण मुकतो त्यावेळेस अक्षरशः 4000नी आपला रँक पलीकडे जात असतो. म्हणून अशा प्रश्नांना दुर्लक्षित करता येत नाही. असा एक प्रश्न नाही, अशा असंख्य उदाहरण आहेत. याच्यापैकी दुसरं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर घेऊन येतोय. दुसरं जे उदाहरण आपण पाहतोय ते आहे नीट 2020 रिसेंटची नीट. याच्यामध्ये प्रश्न विचारता. प्रश्न काय होता? विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन लेवल विल कॉज रिलीज ऑफ ओव्हम म्हणजेच ओव्युलेशन फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल. याच्यापैकी कोणत्या हार्मोन मध्ये बदल येतो किंवा कशाचा पीक येतो आणि ज्याच्यामुळे रिलीज ऑफ ओव्हम होतं म्हणजे ओव्युलेशन होतं याच्यावर प्रश्न होता. आणि हा जर प्रश्न तुम्ही नीट पाहिलात, ज्या लोकांनी मेन्स्ट्रुअल सायकलची डायग्राम जी NCERT मध्ये दिले त्या डायग्रामला केअरफुली स्टडी केले. मी रट्टा मारले म्हणत नाहीये, केअरफुली स्टडी केले, कन्सेप्च्युअली स्टडी केले, त्याच विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर करेक्ट देता आलंय. आणि इथे देखील टीम IIBच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारून दाखवलेली आहे. कारण हा कन्सेप्ट IIBच्या क्लासरूम मध्ये शिकवल्या जातो म्हणजे जातोच. तिसरं जर एक्झाम्पल घ्यायचं ठरवलात तर तिसरं एक्झाम्पल घेतोय मी नीट 2020च. या नीट 2020 मध्ये एक प्रश्न होता की मियाटिक डिव्हिजन ऑफ द सेकंडरी oocyte इज कंप्लीटेड. आणि या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते होतं ऍट द टाइम ऑफ फ्युजन ऑफ द स्पर्म विथ एन ओहम. आणि हा जर तुम्ही ओळ जर हुडकायचा प्रयत्न केलात NCERT मध्ये पूर्ण पुस्तक पिंजून काढा, ही ओळ तुम्हाला सापडत नाही. आणि ही ओळ जी आहे हे कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन टीम IIBचे सुपरस्टार टीचर म्हणजे देशमुख सरांनी ऑलरेडी क्लासरूम मध्ये शिकवलेला आहे. तुमच्या मनाला शपथ आहे, खरं आहे का खोटं आहे तुम्ही सांगा मला. आणि याच गोष्टीमुळे टीम IIBचा रिझल्ट वरचेवर वाढत चाललेला आहे. आणि जर तुम्ही टीम IIBला फॉलो केलात तर यावर्षी देखील तुमचं जे डोळ्यामध्ये स्वप्न आहे मला MBBS बनवून दाखवायचंय हे देखील स्वप्न यावर्षी कंप्लीट होणार म्हणजे होणार. आणि मी यावर्षी इतिहास घडवणार म्हणजे घडवणार. आणि अशाच पद्धतीनं पुढचे राऊंड येणार आहेत. पुढचे राऊंड जे सुरू होत आहेत त्याच्यामधला 24 तारखेचा जो राऊंड आहे तिथून आपले PCBचे राऊंड कंप्लीट केले जातील. आतापर्यंत आपण जेवढं काही बायोलॉजीला पिंजून काढायचं आहे ते परफेक्ट केलं. त्याच्यानंतर वेळ आहे आता PCB राऊंडची. आणि असे PCB राऊंड कम्प्लिटली 7/9/2021 पर्यंत आपण कंडक्ट करणार आहेत. पण तिथं देखील काहीतरी विशेष आहे. या राऊंड पैकी जर तुम्ही 30/8/2021 म्हणजेच 30 ऑगस्ट 2021 चा राऊंड पाहिला तर हा जो राऊंड आहे हा राऊंड स्पेशली क्वेश्चन्स फ्रॉम नीट प्रीवियस क्वेश्चन पेपर्स. म्हणजे असे काही क्वेश्चन्स असतात जे प्रीवियस इयरला विचारल्या गेलेले असतात
त्या पद्धतीनं तुम्हाला विचार करण्याचा एक अँगल मिळतो की या वर्षीच्या नीट मध्ये देखील कसे कसे प्रश्न येऊ शकतात आणि त्याचा देखील सराव तुमचा व्यवस्थित झाला पाहिजे. म्हणून IIBच्या टीमनं विचारा अंती हा एक स्पेशल राऊंड तुमच्यासाठी इथे अरेंज केलेला आहे. हे जे राऊंड आहेत याच्यापैकी हे जे येलो कलर मध्ये जे दाखवलेले राऊंड आहेत हे संपतायत 2/9/2021 ला, म्हणजे 2 सप्टेंबर 2021 ला. सर याच्यानंतर असं वेगळं काय आहे, तुम्ही याला वेगळा रंग दिलेला आहे, त्याच्यामध्ये विशेष गमक आहे. पण त्याच्या अगोदर मला तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तुमच्या चेहऱ्यावर स्माइल येणारी गोष्ट सांगतोय बेटा. आपले जे सुरूपासून राऊंड सुरू झाले ते 2/9/2021 पर्यंतचे जे राऊंड आहेत या सगळ्या राऊंडचं ऍव्हरेज काढल्या जाणार आहे. आणि या सगळ्या राऊंडच्या ऍव्हरेज मध्ये जे विद्यार्थी टॉप करतील, ज्यांनी अथक मेहनत केलेली आहे, त्यांच्या मेहनतीवर शाबासकीची थाप द्यायला टीम IIB आतापर्यंत कधी मागे सरकली काय? बिलकुल नाही. आणि तीच गोष्ट इथं टीम IIB परत करून दाखवणार आहे. या परीक्षेमध्ये ज्याचं ऍव्हरेज सगळ्यात चांगला असणार आहे त्याला मिळणार आहे पहिलं बक्षीस. आणि पहिलं बक्षीस काय? रुपये 1,00,000 रुपये. पहिलं बक्षीस 1,00,000 रुपये. दुसरं बक्षीस असणार आहे 51,000 रुपये. तिसरं बक्षीस असणार आहे 31,000 रुपये. चौथं बक्षीस असणार आहे 11,000 रुपये. पाचवं बक्षीस असणार आहे 5,000 रुपये. आणि त्याच्यानंतरच्या विद्यार्थ्यांना पहिल्या 5 मध्ये आलो नाही म्हणून निराश व्हायची गरज नाही. पुढचे जे 10 विद्यार्थी असतील त्यांना प्रत्येकी 2,000 रुपयाचं बक्षीस टीम IIB कडून देण्यात येईल. आणि त्याच्याही नंतरचे पुढचे जे 10 विद्यार्थी असतील त्यांना प्रत्येकी 1,000 रुपयाचं प्रोत्साहनपर बक्षीस टीम IIB कडून देण्यात येईल. अरे म्हणून तर आपणाला आता प्रयत्नांना वाढवलं पाहिजे आणि कुठल्याही हालतीमध्ये या बक्षिसांच्या यादीमध्ये मी आलोच पाहिजे. त्याच्यासाठी जे काही करायची गरज पडेल ते मी करल आणि या बक्षिसांना मिळवूनच दाखल. आणि नुसतं बक्षिसा नाही तर फायनल मध्ये देखील रँक आणूनच दाखल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे सगळे आपण एक्झाम कंडक्ट करतोय या एक्झामचा जो टाइम शेड्यूल आहे तो टाइम शेड्यूल असेल सकाळी 9 वाजल्यापासून 10:30 वाजल्यापर्यंत ओनली बायो राऊंड साठी आणि सकाळी 9 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत PCB राऊंड साठी. या सगळ्या राऊंड मध्ये तुम्हाला टोटल 11 राऊंड बायोलॉजीचे पाहायला मिळतील आणि टोटल 15 राऊंड PCB चे पाहायला मिळणार आहेत. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं तुमची तयारी बाकी राहणारच नाही. ज्या पद्धतीनं टीम IIB प्लॅन करते तो प्लॅन नेहमी परफेक्टच असणार आणि जो याला परफेक्टली फॉलो करणार त्याचा रिझल्ट देखील परफेक्टच असणार. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय बाळांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपली जी एक्झाम आहे ही एक्झाम ऑफलाईन मध्ये आहे, पेन आणि पेपर फॉर्म मध्ये आहे. आणि आपण एवढ्या काही ज्या आतापर्यंत एक्झाम पाहिल्या या सगळ्या एक्झाम ऑनलाईन होणार आहेत याची देखील प्लॅनिंग टीम IIB ने करून ठेवलेली आहे. दरवर्षी जसं टीम IIB एक्झॅक्ट एक्झामिनेशन सेंटरची कंडिशन क्रिएट करून विद्यार्थ्यांना तिथं एक्झामला बोलत असते. सध्याच्या कोरोना पॅन्डेमिक कंडिशनमुळे गव्हर्नमेंटचे रिस्ट्रिक्शन असल्यामुळे आपल्याला ते करता येणार नाही. तरी देखील आतापर्यंत आपण माग हटलो नाही आणि याच्यानंतर देखील आपण माग हटणार नाही. या सगळ्या एक्झाम झाल्यानंतर प्रत्येक पेपरच्या नंतर तुम्हाला व्यवस्थितपणे सिलेक्टेड क्वेश्चनचं पेपर डिस्कशन देखील मिळणार आहे. त्या डिस्कशन मध्ये तुम्हाला नेमका हा प्रश्न कोणत्या अँगलने विचारला गेला, अशा प्रश्नांना कसं टॅकल करायचं हे देखील व्यवस्थितपणे गाईड केलं जाणार आहे. त्याच्यामुळं ज्या चुका या पेपर मध्ये होतील त्या चुका आपल्या नीट मध्ये होणार नाहीत याची देखील टीम IIB ने व्यवस्था केलेली आहे बेटा. त्याच्यामुळं प्रत्येक डिस्कशन प्रत्येक पेपर डिस्कशन आवर्जून पाहणं गरजेचं आहे. एकही पेपर डिस्कशन आपल्याला मिस करायचं नाही. कारण बेटा शेवटचे जे 5 राऊंड आहेत ज्यांना आपण सुपर 5 मॉक टेस्ट म्हणतोय, हे जे शेवटचे 5 राऊंड असतील याचं PDF तुम्हाला IIBच्या ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे. हे PDF जे आहे त्याच्या सोबतच मॉडेल OMR शीट देखील तुम्हाला IIBच्या ऍप्लिकेशन मध्ये आम्ही अपलोड करून देणार आहे. ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, त्याचं तुम्हाला प्रिंट आउट काढायचं आहे
आपल्या रूमला आता एक्झामिनेशन हॉलचं वातावरण क्रिएट करण्याची, एक्झामिनेशन हॉलचं रूप देण्याची वेळ आलेली आहे. आणि शेवटचे जे 5 दिवस आहेत म्हणजेच काय, दिनांक 3 सप्टेंबर पासून 7 सप्टेंबर पर्यंतचा जेवढा कालावधी असेल त्या काळामध्ये आपली जी स्टडी रूम आहे त्याला आपल्याला एक्झाम हॉल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. जेवढे काही NTA चे इन्स्ट्रक्शन असतात त्या सगळ्या इन्स्ट्रक्शनला फॉलो करत, त्या सगळ्या नॉर्मला फॉलो करत आपण आपल्या रूम मध्येच NTA न दिलेला जो एक्झामचा टाइम आहे म्हणजेच दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण एक्झामिनेशन हॉल मध्ये ज्या पद्धतीने असतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या रूम मध्ये या एक्झाम्स सॉल्व्ह करायच्या आहेत. जो या एक्झामला 100% प्रामाणिकपणे सॉल्व्ह करेल डेफिनेटली त्याचा रँक वरच असणार याची खात्री तुम्हाला प्रत्येक टीम IIB मेंबर देऊ शकतो. म्हणून या सगळ्या एक्झाम्सला व्यवस्थितपणे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. आपलं जे ध्येय आहे, आपलं जे MBBS बनण्याचं जे स्वप्न आहे कुठल्याही हालतीमध्ये यावर्षी आपल्याला क्रॅक करून दाखवायचंच आहे. आपले MBBS बनण्याचं स्वप्न बाळांनो हे आपल्या एकट्याचं नाही. मे बी आपल्याला जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून आपल्या आई वडिलांच्या कुठेतरी मनामध्ये की माझी जी ताई आहे, माझा जो बाळू आहे याला मी MBBS डॉक्टर बनवणार म्हणजे बनवणार. बेटा हे एकटं तुमचं स्वप्न आहे. मे बी तुम्हाला जेव्हापासून कळत नव्हतं तेव्हापासून आई वडिलांनी जपलेलं एक स्वप्न आहे आणि आपल्या एकट्यामध्ये ती जिम्मेदारी आहे, आपल्यामध्ये एकट्यामध्ये ती एबिलिटी आहे की ते स्वप्न आपण पूर्णत्वास नेऊ शकतो. त्यांच्या आयुष्यामधला तो गोल्डन दिवस आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. आणि म्हणून तर आपल्याला कंप्लीट जिद्दीनं, कंप्लीट चिकाटीनं, अथक परिश्रम करून शेवटी या वर्षीचा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला रँक सिक्युअर करून दाखवायचं म्हणजे दाखवायचं आहे. आणि जर तुम्ही टीम IIB सोबत चालत गेलात तर डेफिनेटली ती गोष्ट मिळणार म्हणजे मिळणार. आणि संपूर्ण टीम IIB तर्फे या प्रवासासाठी आणि नीटच्या फायनल एक्झामसाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतोय. ऑल द बेस्ट बेटा.